नमस्कार मित्रांनो, गव्हर्नमेंट स्कीम्स आणि नवीन अपडेटमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, आता 1-2 दिवसाआधी मराठवाडा आणि विदर्भामध्ये खूप मोठ्या प्रमाणात पाऊस हे पडलेला आहे. त्या अनुषंगाने सरकारने दुष्काळ हा तिथे जाहीर केला आहे. तिथे पंचनामे करण्याचे आदेश मुख्यमंत्री साहेबांनी दिलेले आहे. त्यांनी काय काय निर्णय घेतले आहे या संदर्भात ते आपण आजच्या आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. चला तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. नंबर 1, मराठवाडा विदर्भासह इतर जिल्ह्यातील नुकसानीचे पंचनामे त्वरित करण्यात यावे. पिकांचे झालेले नुकसान, घरांची पडझड, पशुधनाची हानी सर्व बाबींना माहिती घेण्यात यावी. तसेच अतिवृष्टीमुळे तात्पुरते स्थलांतर केलेल्या लोकांसाठी चांगल्या दर्जाचे तात्पुरते निवास हे उभे करावेत. स्थलांतर केलेल्या लोकांना जीवनावश्यक वस्तूंचा ताबडतोब पुरवठा करण्यात यावा. आपत्ती व्यवस्थापन कक्ष 24 तास खुला ठेवून मदत आणि पुनर्वसनाचे नियंत्रण करण्यात यावे. विभागीय आयुक्त, जिल्हा प्रशासन, आपत्ती व्यवस्थापन, पोलीस प्रशासन यांनी समन्वयाने कामकाज करावे. तसेच पाटबंधारे विभाग, हवामान खाते यांच्याशी समन्वय ठेवून लोकांना आवश्यक माहिती त्वरित द्यावी. आपदग्रस्त लोकांच्या मदतीसाठी आपत्कालीन हेल्पलाईन आणि कंट्रोल रूम त्वरित कार्यरत करावी. तसेच विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी परिस्थिती लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने त्याबाबत निर्णय घ्यावेत. बाधित क्षेत्र धरणांमधील पाणी पातळी झालेल्या नुकसानीची माहिती त्वरित सादर करावी. असे निर्णय मुख्यमंत्री साहेबांनी प्रशासनाला दिलेले आहेत. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून आपण तुम्हाला अशीच माहिती पुढे देखील देत राहू. धन्यवाद मित्रांनो.